सुनील तटकरे आता विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि त्या दरम्यानची आपण दृश्य देखील पाहू शकतोय। एकीकडे आपण पाहतोय भुजबळ नाराज आहेत, दुसरीकडे सुनील तटकरे आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानची ही या क्षणाची दृश्य। पुढे महत्त्वाची बातमी, छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेनंतर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली आहे। जवळपास 20 मिनिट प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांच्या शासकीय बंगल्यावर चर्चा झाली आहे। तर भुजबळ नाराज, समीर भुजबळांना मंत्रिपद नाही, त्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भुजबळांनी ज्या अटी घालून दिलेल्या होत्या त्या अटींना दिल्ली भाजपकडून मात्र रेड सिग्नल मिळालेला आहे। अर्थातच त्या अटी मान्य करण्यात आलेल्या नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली भाजपनं छगन भुजबळ यांच्या अटीला रेड सिग्नल दाखवला। समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्या, नंतरच राज्यसभेवर जातो अशी अट भुजबळांची होती। भाजप वरिष्ठांकडून समीर भुजबळ यांना मंत्री करण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं। समीर भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागत नसल्यामुळे भुजबळांनी दिल्लीत जाण्यास नकार दिला। यानंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं। दरम्यान छगन भुजबळ नाराज नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं। राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते, पण त्यांची जी अट आहे ती मान्य करण्यात आली नाही आणि त्यामुळे एनसीपी अजित पवार गटानं नवा उमेदवार, वेगळा उमेदवार, त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेलांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेचा उमेदवार झाला। राज्यसभेत जायचंय, मग राज्यसभेत जायचं छगनरावांनी। पण त्याची अट होती मग अटी आणि शर्तीवर तुम्ही राज्यसभेत कसे काय जाऊ शकता की मी जातो आणि खाली माझ्या मुलाला, पुतण्याला, भावाला द्या। जे ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांची अट मान्य व्हायला हवी। ते इतके महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसीचे नेते आहेत, मग त्यांची अट मान्य व्हायला हवी। आता अट मान्य का झाली नाही याच्यावर स्वतः भुजबळ साहेबच खुलासा करू शकतील। चला, नाशिक विधान परिषदेमध्ये गोकुळ गीते यांनी काय पाठिंबा राहील हा त्यांना बघू शेवटच्या दिवशी।